नमस्कार मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण पुढे बोलणार आहोत उमेश भोयर सरांची. एक स्ट्रॉंग रायडर, कालपासून 450 किलोमीटर फार ताकदीने पूर्ण केलेलं आहे. नाही नक्कीच केले सर तुम्ही. इट्स ऑलवेज थम्स अप टू यू. तर त्यांना आपण हे विचारणार आहोत की त्यांना रूट कसा वाटला हा 600च्या BRMचा. त्यानंतर रस्त्याची जी रूटची जी कंडिशन आहे, त्यांना जो रूट सपोर्ट मिळाला, जे अकोमोडेशन मिळालं, त्याच्याविषयी त्यांच्या काही प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊया. ॲक्च्युली रूट तसा बघितला तर सिम्पल रूट आहे, म्हणजे दिसायला सिम्पल आहे, एकदम स्ट्रेट आहे. डायरेक्ट असं वाटते की आपल्याला 150 किलोमीटर इंदापूर फर्स्ट सिटी, सेकंड सिटी अक्कलकोट, सिम्पल स्ट्रेट रोडची कंडिशन चांगली. बट वेदर इज इम्पॉर्टंट. वेदरमुळे बऱ्याच गोष्टी चेंज होतात. वेदर कंडिशन, तुमची हेल्थ कंडिशन, आणि दुपारी जेव्हा ऊन होतं, एकदमच कडक ऊन होतं, आणि त्याच्यामुळे स्वेटिंग एवढं झालं, त्याच्यामुळे वीकनेस भरपूर वाटत होता. कंटिन्युअसली पाणी पिल्यासारखं वाटतच नव्हतं. आणि 15 मिनटात पाणी गरम यायचं. बॉटल लावली, कितीही थंड असेल तर 15 मिनिट राईड केली की बॉटल पूर्ण गरम यायची. आणि माझ्यामध्ये काल एक इंदापूरकडे येताना हेडविंडचा सरप्राईज बाय डिफॉल्ट मिळाला. बाय डिफॉल्ट असतोच. इंदापूर भिगवण तुम्ही क्रॉस केल्यानंतर इंदापूरपर्यंतचा जो सपोर्ट म्हणजे रूट आहे, तिथे 100% तुम्हाला हेडविंड, क्रॉसविंड सगळं मिळते. त्याच्यामुळे तो थोडासा डिफिकल्ट असतो. पण त्याच्यानंतर अक्कलकोटपर्यंत पोहोचणं पण सिम्पल नव्हतं. त्याच्यानंतर ते तिथपर्यंत सोलापूर पोहोचणं, टेंभुर्णी म्हणजे माझ्यासाठी तर एकदम नाईटमेअरच असतो. तर टेंभुर्णी कितीही केलं तरी येतच नाही. त्याच्यानंतर सोलापूर सिम्पल होता, रूट चांगला आहे. सोलापूरनंतर जो अक्कलकोटचा जो रोड आहे तो सिमेंटचा रोड आहे, आणि खूप ट्रॅक होतं तिथे. ट्रॅक भरपूर असल्यामुळे त्याचं स्पीड वाढत नाही. पण एनी हाऊ वी फिनिश ॲट अराउंड 9 o'clock. आणि जो स्टे होता तो स्टे खूपच छान होता, एकदम क्लिनलीनेस, आणि रूम वगैरे छान होती. गरम पाणी नाही म्हटलं, पण एनिवे आम्ही बहुतेक लेट झालं असल्यामुळे नाही मिळालं. पण रूम खूपच क्लीन आणि खूपच छान होते. आणि शेखर सर आणि नितीन सरांनी खूप सपोर्ट केला. त्यांच्यामुळे त्यांनी एवढा चांगला CP आणि एवढं चांगलं केलं की आम्हाला धनराज सरांची कमी कुठेच जाणवली नाही. दॅट्स ट्रू. धन्यवाद सर, आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आणि आपण दिलेल्या कौतुकाबद्दल फार आभारी. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.